हे आता पंचनामे हे जनता करेल। उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू झाला, तुम्ही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व्यथा मांडताय। तुमचा दौरा सुरू असतानाच काही जिल्ह्यामध्ये मदत निधीचं वाटप सुरू झालं, याकडे कसं बघताय? चांगली गोष्ट, पण ते जसं ठिबक सिंचन असतं तशी ठिबक मदत नकोय, कारण वाहून जाताना एकदम वाहून गेलेलं आहे। त्याच्यामुळे मदत सुद्धा एक रकमी मिळाली पाहिजे। आणि ती मदत जसं मी ते आकडेवारी तुम्हाला सांगितलं ना, पेपरमध्ये चाललेली आहे, प्रति गुंठा किती रुपये, म्हणजे आज शेतमजूर जर असेल तर त्याला दिवसाला 500 रुपये प्रतिदिन मिळतात, तर हे 150 रुपये, 127 रुपये, 250 रुपये पर गुंठा अशी मदत म्हणजे अगदी थट्टा आहे। मुख्यमंत्री असं म्हणतात की काही ठिकाणी मदत पोहोचली नाही, हे त्यांनी मान्य केलं, पण ते असं म्हणतात की टप्प्याटप्प्याने मदत पोहोचतीये आणि उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या संवाद दौऱ्याला फारसा प्रतिसाद नाहीये। ठीक आहे ना, तुम्ही बघितलेलं आहे प्रतिसाद आहे की नाही। त्यांना मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये कसं कळणार महाराष्ट्रात काय चाललंय? जे घर सोडून इतर राज्यात फिरतायत त्यांना घरातलं दुःख काय कळणार आहे? शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार? शेतकरी आज टाहो फोडतोय, त्या शेतकऱ्यांकडे बघायला यांना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि इतर राज्यात फिरतायत। पहिलं महाराष्ट्र माझं घर आहे ही भावना त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी याची सुद्धा थट्टा करणं याच्यासारखं मी काय म्हणेन दुर्दैवी प्रकार नाहीये। म्हणजे महाराष्ट्रातल्या स्वतःच्या घरातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे। तुम्ही जिथे जिथे जातात त्याच्या आदल्या दिवशी काही जणांकडे म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात, आनंदाची गोष्ट आहे। मी आदळआपट करायला नाही आलो, माझा दौऱ्याचा उद्देशच हा आहे की मदत मिळालीच पाहिजे, मदत मिळालीच पाहिजे। जी कर्जमुक्ती म्हणतोय, 50,000 रुपये हेक्टरी म्हणतोय, ही तर मिळाली पाहिजे। पण तोपर्यंत आता तुम्ही होतात ना, तो एका गावाचा शेतकरी त्याच्या 40 जनावर दुभत्या म्हशी वाहून गेल्या, ते फोटो पण आहेत, पण त्याला अजून एक पैसा मिळालेला नाही। आता टप्प्याटप्प्याने म्हणजे 40 म्हशींचे टप्पे किती करणार तुम्ही? उद्धवजी, तुमचा हा सगळा दौरा सुरू असताना तर अजित पवारांच्या मुलाचा एक जमीन घोटाळा उघडकीस झाला। आता विजय वडेट्टीवार यांनी एक आरोप केलेला आहे की प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये 3-4 कोटीमध्ये एक भूखंड घेतलाय, ज्याची बाजार मूल्य 200 कोटी। बरं, अजित पवारांच्या मुलाच्या आधी कोणाचा घोटाळा आलेला? मुरलीधर बरोबर आहे। आता त्याच्या आधी गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अंबादास दानवेजींनी आणि अनिल परबांनी कोणाचे घोटाळे काढलेले? म्हणजेच काय, ही लूट आहे, देशाची लूट आहे, जनतेची लूट आहे। आणि परवा तुम्ही विचारत होता की याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, काही होणार नाही, कारण मुख्यमंत्र्यांची हिंमत नाहीये। अमित शहा ज्याला कुबड्या म्हणाले त्या कुबड्या 2 कुबड्या घेऊन चाललेलं सरकार आहे, ह्या कुबड्या फेकण्याची आज त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये। मात्र एक गोष्ट नक्की की ज्या पद्धतीने हे जमिनी लुटतायत, पैसे लुटतायत, भ्रष्टाचार करतायत, ही आपल्या देशाची लूट आहे, भारत मातेची लूट आहे। आणि दुर्दैवाने असं आहे की यावर्षी वंदे मातरमला 150 वर्ष झाली। एक जमाना असा होता की भाजपवाले बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणायचे, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। मग मी त्यांना सांगू इच्छितो की या देशाला लुटणाऱ्या, भारत मातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही। तुम्ही भारत मातेला लुटताय, भारत मातेला लुटताय आणि वरती वंदे मातरम म्हणताय, कशी? म्हणजे मातेची लूट करताय तुम्ही, जमिनी लाटतायत, जमिनी ढापतायत, भ्रष्टाचार करतायत, ओरबडून टाकताय भारत मातेला तुम्ही, आणि वरती वंदे मातरम म्हणताय। त्याच्यामुळे भाजपवाल्यांना आणि त्यांच्या या कुबड्यांना वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही। म्हणतात की या व्यवहाराशी कुठलाही माझा पुराणवय संबंध नाही असं सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगतात की हा जमिनीचा व्यवहार हा रद्द केलेला आहे। मी म्हणून तुम्हाला म्हटलं ना की यातनं निष्पन्न काही होणार नाही। मोहळांचा भ्रष्टाचार असाच दाबला गेला, त्यावेळेला तर अगदी व्हिडिओ आले होते ना, पैशाच्या बॅगा घेऊन बसले, डान्स बारचे पुरावे दिले। अंबादासजी, तुम्ही सुद्धा रोज काय ना काहीतरी अजूनही भ्रष्टाचार काढतातच आहात। त्याच्यामुळे जे भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घेऊन त्यांना राजमान्यता देत आहेत, अशा लोकांना वंदे मातरम बोलण्याचा अधिकार नाही। आता तुम्ही उद्धवजी, एक प्रश्न असा होता की सगळ्या मंत्र्यांचे, सत्ताधाऱ्यांचे घोटाळे इतके उघड होतात, आता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करताय, पण पुढे काय भूमिका असणार आहे? पुढे काय म्हणजे शेवटी लढत राहावं लागेल ना। जर का तुम्ही जसं भाजप करते की भ्रष्टाचारांना अभय देते, म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय, असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार? आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची? पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे। शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं ना, ती एक ताई, ते डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू, मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते म्हणते माझ्या मुलीला फी भरायला लागते।
मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, पण पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत. हो, कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये शिंदे आणि तुमचा शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊन मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन, काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. पण येऊ शकता, एकत्र येऊ शकत. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. उद्धवजी, या सगळ्या दौऱ्यादरम्यान शक्तीपीठ जो मार्ग आहे त्याला देखील लोकांचा विरोध पाहायला मिळतोय. काय लोकांना शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. एक क्विंटल न्यूयॉर्कमध्ये कणखर नेतृत्व जे जवाहर मुमदानी हे निवडून आले होते, त्यांना तिकडच्या जाण होती शहराची. तसं आदित्य ठाकरे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत. मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे, कारण मुंबईचा महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहाना परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदर की बात आहे. कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेली, 11 वर्ष झाली, मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभेत आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदर की बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये ते अशा प्रकारे बोललेले आहेत. तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल, मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काय अर्थ नाही. ज्या जिल्ह्यामध्ये गेला त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील संध्याकाळी झालेल्या होत्या. या बैठकांमध्ये या कार्यकर्त्यांचा काय कल होता? कुणासोबत युती करायला हवी किंवा कुठल्या पक्षासोबत जायला हवं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये? नाही, काही ठिकाणी म्हणजे भांडायचं कोणाच्याच मनात नाहीये. कारण आता बघितलं तर हा जो सगळ्यांचा कारभार चालू आहे बेगुमानपणाने, म्हणजे कोणालाच जुमानत नाहीयेत. उघड उघड दिवसा ढवळ्या जमिनी ढापतायत, पैसे लागतायत, काय वाटेल ते चाललेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे मुंबईची तिजोरी तर फस्तच केलेली आहे. आता शक्तीपीठ महामार्ग सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध असून गरज नसताना हा ज्याचं सुरुवातच नारळच फुटणार 86,000 कोटींनी आणि त्याच्यानंतर मग तो वाढत जातं. म्हणजे 86,000 कोटींनी सुरुवात झाल्यावर तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाणार. म्हणजे यांचं उखळ पांढरं होणार आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी मारल्या जाणार. शेतकऱ्याच्या हातामध्ये तिथे भिकेचा कटोरा येणार. त्या टोल नाके यांच्याचकडे जाणार. आजूबाजूच्या जमिनी आता यांनी घेऊन मोकळे पण झाले असतील. तिकडे यांचे सगळे व्यवसाय येणार, पेट्रोल पंप येतील, मॉल येतील, काय 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 होईल. म्हणजे ह्यांची आबादी ही लुटमार करून होणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी आता शहाणं होऊन याच्या विरोधात एकत्रितपणे लढून यांना हरवलं पाहिजे. सगळीकडे दौऱ्यात फिरता नाही त्या ठिकाणी शेतकरी म्हणतात की तुमच्या वेळेला 2 लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली होती किंवा आमचं कर्ज माफ झालेला होता. यावर फडणवीसांना विचारलं तर त्यांनी म्हटलंय उद्धवजी ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री असतील ना, पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना. तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना, नाहीतर ते दाढीवाल्याला करणार होते आधी. ठीक आहे, मला बघू आता मोदी किंवा अमित शहा, मला उत्सुकता आहे कोण अहमदाबादचा महापौर होणार.